माझा हरवलेला व्यक्ती मला भेटतो, ही भावनाच किती सुंदर आहे ना. ज्याचं हरवतं ना हम्म. ते त्याला कळतं. त्याच्या मित्राची बहीण होती, ती गेली होती कॅनलला. मग ज्यावेळेस तिने कॅनलला त्यावेळेस आम्हाला बॉडी न मिळता कपडे मिळाले. सांगवी पोलीस स्टेशनच्या आधी एक मुलगी मिसिंग झाली होती. मग ती कात्रजला रात्री 2 वाजता आली. 2 वाजता आली, त्या मित्राने तिच्या पैसे घेतले आणि केलं पळून निघून. त्यामुळे आम्हाला सगळी स्टोरी सांगितली होती की म्हणजे भाऊ, माझे आई वडील झोपले की मी त्यांचे इंस्टा चालू करायचे आई वडिलांच्या मोबाईलवर आणि त्या मुलाशी कॉन्टॅक्ट अरे करायचे. बाप. कालच म्हणजे एक बॉडी आपल्याला वडगाव ब्रिज खाली भेटली. फक्त 5 मिनिटात कॉल आला. एखादी व्यक्ती जर हरवली की त्यांची आम्ही पूर्ण माहिती काय करतो, शोधपत्रिका तयार करतो, त्यांचं नाव घेतो. मग ते बेपत्ता झालेत का, हरवल्यात का, घरातून निघून गेले का, रागून निघून गेलेत, हे सगळं त्यांचं तारीख वार सगळं डिटेल करतो. त्यांच्या घरच्यांचे 2 नंबर खाली टाकतो आणि ती शोधपत्रिका पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करतो. बऱ्याचदा ही लोक नाही म्हणतात मला नाही जायचंय घरी. होतं ना, एक मुलगी 4 महिने गायब होती. ते मला आळंदीत मध्ये भेटली. 5 तास तिची आम्ही विनवणी करत होतो, पण ती म्हणली आम्हाला आई वडिलांका जायचंच नाही म्हटली. पालकांनी मुलांना कसं समजावून सांगितलं पाहिजे. मुलींचा जाण्याचा राग वेगळा आहे, मोठ्या महिलांचा राग वेगळा आहे. काही काही चं कर्ज असतं, मग त्यांचं देणं होत नाही, त्यांचा राग वेगळा आहे. आजी आजोबांचा घरामध्ये काहीतरी वादविद होतो. आजोबा होते कोल्हापूरचे आणि ते मुंबईवरून बसले लक्झरीने. रात्री 12 वाजता कात्रज घाटात उतरले. रात्री 12 वाजता मला कॉल आला की हे आजोबा नांदेड फाट्यावरती एका कॅनलच्या कडेला बसले होते. आई वडील सुद्धा बऱ्याचदा काय करतात, एकमेकांचा राग हा मुलांवरती निघला जातो बरोबर. आणि मग त्या पॉइंटला तो मुलगा विचार करतो माझं काहीच चुकलं नाही, मी तर काहीच केलं नाही, बरोबर. मग आई का मला अशी बोलली, मग मला आई अशी बोलली, मला वडील असे बोलले, तर मग मी नाही राहणार तर मी चाललो निघून. पुण्यातली एक मुलगी होती, घरातून निघाली, बॅग घेतली, क्लासला म्हणून सांगितलं आणि तिथून गेली. आदल्या दिवशी गेली 10 वाजता. जी व्यक्ती जाते ना त्याला राग असतो, कारण असं विनाकारण नाही कोण निघून जातं. 20 तारखेला मिसिंग झालेले ते 20-21 तारखेला आणि कोंडव्यातनं आल्यात, चालत चालत कोंडव्यातनं आल्यात, कात्रज परत कात्रज चौकात आल्यात, कात्रज चौकातून चालत चालत घाटात गेल्यात. घाटातनं 2:30 वाजता त्या चालत जाताना दिसत आहेत, पुढे जाताना दिसत आहेत. पण आजी पुढे पण कुठे गेले नाहीत, मागं पुढे गेले नाहीत. ज्यावेळी एखादी व्यक्ती हरवली ना त्याची चेंजेस होतो, त्यांचे कपडे चेंज होतात, त्यांचे बूट नाही, चप्पल नाही मिळत, केस वाढतात, दाढी वाढती, म्हणजे तो व्यक्ती ओळखूच येत नाही. मुलींचं सगळ्यात जास्त गायब होण्याचं प्रमाण हे किती वयोगटातलं आहे? 16-17 16 ते 17. 16 ते 17 वयोगट जास्त मुली गायब होतात. आदल्या दिवशी तो नवरा बायकोंची भांडणं झाली आणि ते रागाने निघून गेले. त्यावेळेस ताईंना म्हटलं ताई आपण शोधपत्रिका तयार करून व्हायरल करूया. तर ते म्हणे नाही म्हटले, अगं ते नातेवाईकात गेल्यानंतर ते बरोबर वाटत नाही. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता कॉलिंग झालं की बाबा शिरोळमध्ये एक XYZ लॉजमध्ये ह्या व्यक्ती